टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मी विठ्ठल शिवंड वनमारे, संत रोहिदास सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष। सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय येथे ज्या श्री साई डायग्नोस्टिकला जो टेंडर दिला होता 2022 आणि 24 या दरम्यान, या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या शाही लाभधारकाने रुग्णाच्या बोगस बिलं काढणं, एकाच 30,000 पुरावे आम्ही ज्यावेळेस सिव्हिल हॉस्पिटलकडून घेतलं त्यामध्ये एकाच अक्षराने बिलं बनवलेले स्पष्ट दिसतात। त्यामध्ये वैद्यकीय समन्वयकाची कुठेही सह्या नाहीत, संबंधित प्रोफेसरांची कुठे सह्या नाहीत, ज्या डॉक्टरनी चिठ्ठीचा रेफर केला जातो टेस्टचा त्या डॉक्टरचे कुठेही सह्या नाहीत। डॉक्टर परेश, डॉक्टर शीतल, डॉक्टर विष्णू, डॉक्टर स्वाती अशा पद्धतीचे नावे लिहिलेले आहेत। यामध्ये याची संपूर्ण चौकशी करावी म्हणून आम्ही 2024 मध्ये माननीय अधिष्ठाता यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी 15 दिवसात समिती स्थापन करून आम्हाला न्याय देईन असं त्यांनी स्पष्ट आश्वासन दिलं होतं, पण त्याकडे दुर्लक्ष करून आज 6 महिने झाले कोणत्याही पद्धतीची चौकशी न झाल्याने आम्ही माननीय संचालक व माननीय सचिव, माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री व माननीय महात्मा फुले जीवनदायी योजनेचे कार्यकारी संचालक यांच्याकडे मुंबई येथे समक्ष भेटून ज्यावेळेस तक्रार दिली आणि उपोषणाचा इशारा दिल्यानंतर त्यांनी लेखी पत्राद्वारे आम्ही चौकशी करून यावेळेला आपल्याला लवकरात लवकर न्याय देण्यात येईल असे सांगितल्यानंतर आम्ही 20 तारखेचा जो आंदोलन होता तो स्थगित केलेला आहे। श्री साई लॅब जो डायग्नोस्टिकचे प्रमुख आहेत यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेत आणि ते संगनमताने झालेले आहेत। जे रेग्युलर टेस्ट ज्या रुग्णाच्या सोलापूरमध्ये रेग्युलर टेस्ट सिव्हिल हॉस्पिटलकडे होत असताना, मग ते युरिन असेल, जीबीसी असेल, सीबीसी असेल, हे छोटे छोटे टेस्ट देखील त्यांनी त्या योजनेत बसून पैसे लुटण्याचं काम केलेलं आहे। इकडं पैसे लुटण्यासाठी ह्या लॅबनी पुढे घेतलं आणि इकडे दर 3 महिन्याला परचेस केला जातो सिव्हिल हॉस्पिटलने आणि तिकडे ती लूटमार केलेली आहे। अशी डबल लूटमार ही शासनाची सोलापुरात झालेला आहे। तर याबाबत संत रोहिदास सामाजिक संघटनेने इशारा दिलेला आहे की तात्काळ याची चौकशी करा आणि संचालक पत्रानुसार आम्ही हे आंदोलन मागे घेतलंय आणि येत्या 7 दिवसात जर न्याय न मिळाल्यास हे 30,000 पानाचे जे पुरावे आहेत हे आझाद मैदान येथे मुंबई येथे नेऊन आम्ही बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा मी आपल्या या पत्रकार परिषदेद्वारे माध्यमातून आम्ही दिलेला आहे। किती घोटाळा झाल्याचा आपला कमीत कमी ह्याचा घोटाळा हे 1 कोटीपर्यंत तरी 100% आहे आणि अजून काही बिले 20 ते 25 लाखाचे बिले त्यांनी अदा केलेले नाही, ते थांबवलेत, केवळ आपल्या तक्रारानुसार थांबवलेत। पण यामध्ये संगनमतात 30,000 पानाचं बिल फक्त एकाच व्यक्तीने भरलेले आहेत, एकाच व्यक्तीचे अक्षर आहेत, त्याच्यावर कुठल्याही वैद्यकीय अधीक्षकाचे आणि प्रोफेसरांचे कुठे सह्या नाहीत तरी बिलं काढले जातात। म्हणजे ह्यामध्ये खूप मोठा घोटाळा आहे। त्या घोटाळ्याचा पर्दाफाश झालं पाहिजे। जे कोणी दोषी असतील, हे रुग्णाचा, जनतेचा आणि सरकारचा पैसा जर असं लुटमार होत असेल तर संघटना गप्प बसणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।